अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, खरं तर आता चंद्रग्रहण आहे आणि या अनुषंगानं अनेक गैरसमजुती असतात. अनेक अंधश्रद्धा आहेत याबाबत समोर येतात. आपण एक प्रसिद्धीपत्रक पण जारी केलेलं आहे. याबाबत काय आपलं म्हणणं आहे याविषयी? आज 3 मार्च रोजी चंद्रग्रहण होतं या वर्षातलं पहिलं. ही एक साधी खगोलशास्त्रीय घटना आहे ज्याच्यामध्ये पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये आल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि त्यामुळे काही काळासाठी ग्रहण लागतं. पण याच्याविषयी आपल्या समाजात प्रचंड गैरसमज आहेत आणि अनेक वेळेला माध्यम आणि सोशल मीडिया त्याला आणखीन खतपाणी घालताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये आरोग्यविषयक मोठ्या अंधश्रद्धा आहेत की जसं ग्रहण काळामध्ये गरोदर बाईंनी पाणी पिऊ नये, काही खाऊ नये किंवा हालचाल करू नये. या सगळ्यामधून 3 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यात एका मातेचा मृत्यू झालेला होता. तिच्या पोटातलं बाळ दगावलं गेलं. त्याच्यामुळं या स्वरूपाच्या अंधश्रद्धा पाळणं हे जीवावर बेतू शकतं. या पलीकडे जाऊन अन्न दूषित होतं, कापू नये त्या कालखंडामध्ये, बाहेर जाऊ नये, सूतक असतं. अशा स्वरूपाच्या देखील अनेक स्वरूपाच्या अंधश्रद्धा समाजात आहेत आणि सोशल मीडियावरून त्या आणखीन मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. तर प्रत्यक्षामध्ये 5वी-6वीच्या धड्यामध्ये ग्रहण म्हणजे काय आहे त्याची माहिती दिलेली असते. आपण सगळ्यांनी ती समजून घ्यायला पाहिजे आणि स्वतःच्या पलीकडे जाऊन शासनाची देखील ही जबाबदारी आहे की अशा स्वरूपाची जी सोशल मीडिया हँडल्स आहेत, जी सातत्याने अंधश्रद्धा पसरवत आहेत, त्यांच्यावरती त्यांनी कठोर कारवाई करायला पाहिजे. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत देखील अशी कारवाई करता येते. सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीच्या करोनिल या औषधाच्या केसमध्ये असे निर्देश दिलेले होते की सोशल मीडियावरती आरोग्यविषयक कोणी अंधश्रद्धा पसरवत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही कठोर कारवाई करा. शासन या बाबतीमध्ये अजून पुढाकार घेताना दिसत नाहीये. तर आम्ही अनिसमार्फत शासनाला अशी मागणी केलेली आहे की अशा सोशल मीडिया हँडल्स ज्या आहेत, ज्या सातत्याने पसरवत आहेत अंधश्रद्धा ग्रहणाच्या अनुषंगाने, त्यांच्यावरती कारवाई करावी. पण एवढ्यावर न थांबता अनिसचे कार्यकर्ते जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी लोकांना, तरुण मुलांना ग्रहण दाखवून त्याच्या मागचं विज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. अनेक उपक्रम आता तुम्ही जसं सांगितलं की लहान मुलांना किंवा विद्यार्थ्यांना जी काही ह्याविषयी ग्रहणाविषयीची माहिती दिली जाते, पण वारंवार असं अनिसनं आवाहन करून देखील काही गोष्टी अजूनही जसंच तसं पाहायला मिळतं. हे खरंच आहे कारण की एक बाब अशी आहे की या शतकानुशतकं चालत असलेल्या अंधश्रद्धा आहेत. अनेक वेळेला जोपर्यंत माणसाला सूर्य, चंद्र आणि ग्रहण कसं लागत नाही याच्याविषयी माहिती नव्हती, तोपर्यंत अशा स्वरूपाच्या धारणा ठीक होत्या. परंतु आता ज्या वेळेला हे सगळं माणसाला कळलेलं आहे, त्याचं विज्ञानात रूपांतर झालेलं आहे, हा देश चंद्रावरती यान पाठवायला लागलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये अभ्यासक्रमामधून याच्याविषयी जोरकस माहिती दिली गेली पाहिजे. दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा बदमाशी जे करतायत त्याच्यावरती याचा फायदा घेऊन लोकांना जे फसवत आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे. आपल्याकडे एक अडचण अशी झाली आहे की लोक सुशिक्षित झाल्यावर त्या अंधश्रद्धा कमी होतील अशी अपेक्षा होती, परंतु सुशिक्षित लोक देखील मोठ्या प्रमाणात त्या अंधश्रद्धांना बळी पडत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी विज्ञानाची चिकित्सक दृष्टी वापरणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर ग्रहणाबाबत ज्या काही गैरसमजुती आहेत याबाबत अवेअरनेसची गरज आहे आणि याबाबत प्रशासनानं देखील याबाबत मोठी पावलं उचलून जे कोणी याबाबत अंधश्रद्धा पसरवत आहे त्यावर कठोर कारवाई करावी अशीच मागणी जी आहे ती डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.